नमस्कार. इलेक्शनचे फॉर्म भरणं सुरू आहे आणि पुणे लोकसभा मतदार महासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दगेकर यांनी काल मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांनी आपल्याकडे काय काय मालमत्ता आहे ते सगळे त्याच्यामध्ये जाहीर केलं आणि तो नियम असतो की लोकप्रतिनिधींनी आपल्याकडे असलेली संपत्तीची किती श्रीमंत आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांना जाहीर कराव्या लागतात. तर त्यानुसार प्रतिज्ञापत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दगेकरांकडे किती संपत्ती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. रवींद्र दगेकर यांच्याकडे एकूण 4,82,90,90,000 रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी काल जाहीर केले. पत्नीच्या नावे एकूण 3,33,11,000 रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर दगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8,16,00,000 रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले. दगेकरांकडे त्यांच्या नावावर 35,73,000 रुपयांचं कर्ज देखील दाखवलंय त्यांनी, जे काही बँके वगैरेचं असेल. सेम त्यांच्या पत्नीच्या नावावर त्यांनी 32,42,000 रुपयांचं कर्ज असल्याचे त्यांनी दाखवलंय. दगेकर यांच्या मागील आर्थिक वर्षात म्हणजे 23-24 मध्ये त्यांनी 8,07,000 रुपयांची कमाई केली असल्याचे त्यांनी दाखवलंय. त्यांचा व्यवसाय शेती व सोने चांदी कारागिरी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलंय. त्यानंतर रवींद्र दगेकर यांचं शिक्षण किती आहे याबद्दल सर्वांची उत्सुकता होती. तर रवींद्र दगेकर हे 8वी पास आहेत. दगेकरांकडे रोख रक्कम 76,000 रुपयांची त्यांनी काल दाखवलं. पत्नीकडे रोख रक्कम 62,000 रुपयाची त्यांनी जाहीर केलंय. त्यानंतर विविध बँकांमधील ठेवी, म्युच्युअल फंड, LIC किंवा SIP वगैरे यांच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केल्याचे दाखवले. या जंगम मालमत्तेचे एकूण किंमत 23,26,000 रुपयाची त्यांनी दाखवले प्रतिज्ञापत्रामध्ये. पत्नीकडे 72,38,000 रुपयांची मालमत्ता असल्याचेही त्यांनी यावेळेस दाखवलं. त्यांच्याकडे एक ॲक्टिवा गाडी आणि एक बुलेट, बस एक ॲक्टिवा आणि एक बुलेट असल्याचे दाखवले. 10 तोळे सोने आणि त्यांची किंमत 6,45,000 रुपयाची त्यांनी दाखवले. पत्नीकडे एकूण 15 तोळे सोने आणि त्याची किंमत 9,67,000 रुपये एवढे असल्याचे दाखवले. तर दगेकरांकडे जमीन किती आहे आणि कुठे? दौंडमध्ये पिंपळगाव येथे सुमारे 3 एकर जमीन, हवेलीमध्ये नांदोशी येथे 17 गुंठे जमीन, किंमत आहे त्यांची जवळपास 86 लाख रुपये एवढी दाखवली. तर रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे निवासी इमारती त्यांनी बांधून ठेवल्यात आणि त्याच्यातनं जी काही रक्कम येते त्यांची मालमत्तेची जी काही संपत्ती आहे ती 4,59,00,000 रुपये त्यांनी यावेळेस दाखवलंय. त्याच्यानंतर दगेकर यांच्या पत्नीकडे 2,60,00,000 रुपयांची मालमत्ता म्हणजे संपत्ती ही असल्याचे त्यांनी दाखवले. तर दगेकरांवर एकूण 8 प्रकारचे गुन्हे आहेत आणि ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत, जसं की शिवाजीनगर समर्थ पोलीस स्टेशन, बर्न गार्डन पोलीस स्टेशन, विश्रामबाग चतुशृंगी पोलीस स्टेशन, निकडी पोलीस स्टेशन आणि विविध ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. तर ही जी काही मालमत्ता ही व्हाईट पेपरमधली मालमत्ता असते, जी काही कागदोपत्री असते. बिगर कागदोपत्री मालमत्ता न कोणी दाखवतं न सरकार त्यांना विचारतं. ओके, सो असा हा अपडेट होता, महत्त्वाची माहिती होती. अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.